पूजनीय भिक्खू संघाची क्षमा मागतो, कारण प्रोटोकॉल असा असतो की पूजनीय भिक्खू संघानंतर आपल्याला बोलता येत नाही उपासकांना. म्हणून या ठिकाणी अशी भिक्खू संघाला याचना करतो आणि इथं माफी मागतो. आणि भत्तीजींनी जे मला आदेश दिला अध्यक्षीय समारोप करण्याचा, मी थोडक्यामध्ये अध्यक्षीय समारोप करतो. जगाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि कार्याला प्रथमतः त्रिवार वंदन करतो. या देशामध्ये ज्या ज्या महान व्यक्तींनी देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय स्थापन करण्यासाठी कार्य केले, त्या सर्व महान पुरुषांना, महान स्त्रियांना वंदन करतो. आजच्या या ज्येष्ठ पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, आजच्या या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थिती लावली असे श्रीलंकेचे पूजनीय भदंत अतुर्लीय महाथेरो भंतेजी, पूज्य बुद्धभूषण भंतेजी, आपल्या पूर्णेचे पूज्य भंते पयावंशजी, पूज्य भंते संगरत्नजी व पूज्य भिक्खू संघ यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित पूर्णा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक नगरसेवक आदरणीय उत्तमभाई खंदारे, उद्योजक व प्रतिनिधी आमचे मित्र गौतम भोळे, या कार्यक्रमाला आपल्या हजेरी लावून गेलेले कार्यक्रमाचे पाहुणे राजेश रणखांबे सर व या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, आज ज्येष्ठ पौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे, मला तरी असं वाटते की आजची जी पौर्णिमा आहे ती अति महत्त्वाची पौर्णिमा आहे. कारण ही पौर्णिमा जी आहे ही खास तुमच्या आमच्यासाठी आहे. कारण आजच्या दिवसाचे प्रसंग बरेच आहेत. तर त्यापैकी तपस्वी आणि बलिकचा जो प्रसंग आहे त्यामध्ये त्यांनी प्रथम उपासकांनी धम्म दीक्षा आणि प्रवचन प्रथम घेतलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की आज हे आपला ऐकायचा दिवस आहे. पूर्ण प्रवचन बंदीजी देतात ते पूर्ण प्रवचन आज आपल्याला शांतपणे एका चित्ताने एका मनाने ऐकण्याचा आजचा जो प्रसंग आहे. आजच्या दिवसाचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की जी आपली सुजाता ती धम्म भगिनी होती, तिने संपूर्ण आयुष्य या धम्मासाठी, बुद्धासाठी, संघासाठी सर्व आयुष्य तिनं समर्पण केलं. तिला आज आजच्या दिवशी तिनं सुद्धा या दिवशी धम्मदीक्षा घेतलेली आहे. मला आज या ठिकाणी असं सांगायचं आहे की भंतेजी, आपल्या इथं जे कोणी बाहेरचे वक्ते येतात, पाहुणे येतात, ते विहारामध्ये आल्या आधी असं म्हणतात की या विहारात आले की आम्हाला एकदम असं मन असं शांत होते. बरेचसे असे पाहुणे येतात, प्रमुख पाहुणे येतात, मोठमोठे अधिकारी येतात, आपल्या विहारामध्ये पाऊल टाकतात. ते गेटामध्ये एंट्रीमध्ये आले की त्यांचं असं मत असते, बोलताना जाताना ते असं सांगतात की या विहारामध्ये आलं की आम्हाला असं म्हणजे हिप्नोटाईज केल्यासारखं होते. आम्हाला असं एक शांत, मनाला एकदम असं शांत वाटते आणि असं कुठल्या डोक्यावर बर्डन नाही असं वाटते आम्हाला. त्या गोष्टीवर आता बरेचसे अधिकारी, बरेचसे नेते जाताना असं बोलतात
त्या विषयावर मी थोडं चिंतन केलं, मनन केलं, मी थोडा अभ्यास केला भंतेजी. आणि मला या अभ्यासातून मला असं हे झालं की या आपल्या विहारामध्ये जो बोधिवृक्ष आहे तो मुख्य जो बोधिवृक्ष आहे त्याची ती फांदी आपण इथं लावलेली आहे. आणि ते जे तिथले जे रेज आहे, तिथली जी पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती आपल्या विहारामध्ये आहे. बुद्धगयेची जी पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आपल्या विहारामध्ये आहे. त्या बोधिवृक्षाची फांदी सम्राट अशोकाच्या पुत्र महेंद्र आणि पुत्री यांनी ते नेऊन श्रीलंकेमध्ये लावला आजच्याच दिवशी. हे पण एक त्या आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. आणि आपल्या विहाराचं पण हे वैशिष्ट्य आहे की ती तिथली जी फांदी आहे ते बोधिवृक्षाची फांदी आपल्या विहारामध्ये ती लावलेली आहे. त्याचा आपण दर पौर्णिमेला असो कुठल्याही कार्यक्रमाला आपण त्या बोधिवृक्षाचं पूजन करतो. आणि म्हणून आपल्या या विहारामध्ये आल्यावर आता मंत्रींचं सांगितलं की पौर्णिमेचा जो दिवस आहे तो पूर्ण दिवस विहारासाठी करा. पण म्हणतेजी विहारात आल्यावर असं असते की आम्हाला जाऊसुद्धा वाटत नाही. हे काहीतरी आपल्याला याच्यातून पॉझिटिव्ह घ्यायसारखं आहे. याच्यामध्ये आज आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला, आता उत्तमभाई खंदारे आम्ही आता बसताना चर्चा केली की याच्यामध्ये जे विद्यार्थी होते, जे विहाराला समर्पण देतात, वेळ देतात, विहारामध्ये काम करतात, कार्य करतात, त्या प्रत्येकाचाच मुलगा मुलगी कोणी ना कोणी याच्यामध्ये स्वागतामध्ये होतं म्हणते. पण हे बी एक आपल्याला एक पॉझिटिव्ह घ्यावं लागेल की विहारामध्ये ज्यांचे आईवडील सेवा देतात, ज्यांचे आईवडील विहारामध्ये कार्य करतात, त्यांचे लेकरायला कुठं ना कुठं काहीतरी नंबर भेटले. आणि ते सगळेच मी तर बघलं जेवढे बी आम्ही इथं काम करतो त्याच्या प्रत्येकाच्या कोण ना कोणी इथं आज त्याचा सत्कार झाला, स्वागत झाला. हे बी आपल्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या आईवडिलाची जी सेवा आहे ती व्यर्थ न जाता कुठेतरी कामी आली आणि त्यांच्या मुलांनी त्याचं चीज करून दाखवलेलं आहे. आपण मंत्रीजींना परवा पत्रक काढलं आपल्या कार्यक्रमाचं. त्या कार्यक्रमामध्ये आपले 2-4 अधिकाऱ्याचे नावं त्याच्यामध्ये टाकलेले आहेत बँकेच्या. काल परभणीला अचानक मी बँकेमध्ये कामासाठी गेलो होतो तर तिथं त्यापैकी एकाची भेट झाली. त्यांचं नाव माझ्या परिचय नव्हता काय नाही, त्यांचं नाव तिथं पाठी वाचली आणि मी पत्रक काढलं, बघितलं. म्हणलं सहज म्हणलं साहेब म्हणलं उद्या कार्यक्रमाला पूर्णेला येणार आहात का? तर ते म्हणले तुम्ही कोण? मी परिचय दिला. मग जयभीम झाला, बसलो 10-5 मिनटं चर्चा केली. मग हळूच म्हणले नाही मला येता येणार नाही, म्हणले मला थोडं काम आहे म्हणले. मी म्हणलं साहेब म्हणलं आम्ही तिथं कामासाठी कुणाला बोलवत नाहीत, आमचं काय वैयक्तिक स्वार्थ नसतंय. आणि भंतेजीला का त्या बँकेच्या अधिकाऱ्याला बोलून का होम लोन घ्यायचं नाही का पर्सनल लोन घ्यायचं नाही, कुणाला घ्यायचं नाही. कामं असतात तर कुणाचे तुमचे आमचेच कामं असतात. आपणच एखाद्या अधिकाऱ्याकडे सांगतो भंतेजी अधिकाऱ्याकडे काम रुकलेलं आहे, कसं तरी करा, माझं काहीतरी करा. मग त्या अधिकाऱ्याला बोलताना त्यांना असं सांगितलं की आम्हाला खूप कामं असतात म्हणे, आम्ही 8-9 वाजेपर्यंत संध्याकाळी बँकेत बसतो म्हणले आणि मला काही येणं होणं शक्य नाही. मला काय झालं भंतेजी हे विषय याच्यासाठी सांगणं आहे की बाहेर नंतर काही लोक चर्चा करतात की अधिकाऱ्याचे नाव कशासाठी टाकतात, याचा काय फायदा आहे, याचा काय स्वार्थ आहे. स्वार्थ त्याच्यामध्ये काहीच नाही, काहीच घ्यायचं नाही यांना. म्हणून हे विषय मी या ठिकाणी बोललो मी. आणि हे जे अधिकारी जे असतात यांचं कसं असतं, यांच्यावर काय अडचण आली काय आली तर मग यांना समाज आठवतंय, धम्म आठवतंय, सगळं आठवतंय. एक 7-8 वर्षापूर्वी मला वाटतं जिंतूर का कुठंतरी एक इंजिनियर होते कांबळे म्हणून, आमचा तर परिचय बी नव्हता. तिथल्या स्थानिक आमदारांनी त्याला जातीवाची काहीतरी शिवगाळ केली. तर त्यावेळेस आमचे आदरणीय उत्तमभाई खंदारे असतील, प्रकाशदादा कांबळे असतील, मी होतो, आमचे सगळे नगरसेवक मंत्रीजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या आमदाराचा निषेध केला. आम्हाला माहितीसुद्धा नाही ते कांबळे कोण होता, काय होता, काय नाही. म्हणजे अधिकारी काय करतात, ड्युटी करतात, ड्युटीमध्ये अडचण आली तर समाज आठवतंय, धम्म आठवतंय. पण आमचे पूर्णेचे की आता हे आपले रिटायर सगळे माणसं बसलेले आहेत हे ड्युटी करत करत विहारामध्ये येतात, समाजामध्ये जुडतात. आणि जे रिटायर झालेत ते तर फुल टाईम इथं आहेत. कशामुळे? यांचा काय वैयक्तिक स्वार्थ आहे याच्यामुळं.
समाजामध्ये कार्य करत असताना निस्वार्थ काम केलं पाहिजे. लोक उगाच म्हणत नाहीत बाहेरचे लोक पूर्ण आहे सेकंड नागपूर आहे. याच्यामुळेच लोक म्हणतात की इथले लोक तन मन धनाने निस्वार्थपणे समाजासाठी कार्य करतात. आजच्या या पौर्णिमेच्या निमित्तानं आता जास्तीचं लांबच चाललंय भाषण, कारण बोलू नये बंदीच्या नंतर, पण तेवढं थोडं आटपत घेतो. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी पूजनीय बंतेजींनी मला कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुढील आभाराचा कार्यक्रम जो आहे तो आमचे आदरणीय हिवाळे सरांना माहीत होतो, ते पुढचा कार्यक्रम. जय भीम, जय बुद्ध, जय. धन्यवाद. काही उपासक बंतेचं स्वागत करू इच्छित आहेत. आमचे त्रिंबक गोविंद कांबळे, यशवंत वावळे बाबा,